इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसोबत असेल आणि इतर ह्यांच्यासोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे, सातत्याने ती चालू राहणार आहे. त्याच्यामुळे कमी जास्ती नंबरमध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत, वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस का घेत नाही? पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये. मी आत्ताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचं संपर्क चालू आहे. ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोककल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल. याचा मुद्दा असा आहे प्रामुख्याने तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत त्याचे, परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीनेच अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही. मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे. जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत. या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत. पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या 4-4.5 हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा. त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत. एक आहे की ज्या 4-4.5 बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच. म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्ती होण्याची शक्यता आहे. पैसे परत घेतले जाणार का ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल. 2.5 कोटी लाभार्थ्यांची महिलांची तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात? नाही, मी त्या संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे. या 4-4.5 हजार जे आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे. तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे. त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो. अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे. तुम्ही म्हणतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात. 2.5 कोटी लाभार्थी महिलांची संख्या आहे. साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंटकडे काही आकडेवारी आहे का? जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून? आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही 2.5 कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही. पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत. त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे 1.5 कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते. त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे. दुसरी महत्त्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये 1000 रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो 1500पेक्षा कमी आहे
त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहीणच्या माध्यमातून दिली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा 1000 रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय. आता 1500 तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी 500चा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार. आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही. आपण जो GR सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया सुरू आहे.